वेल्डर होऊन चालणार नाही, त्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, तुम्हाला रिपेअर करण्याची क्षमता, डिझाईन करण्याची क्षमता, थोडंफार ज्ञान सस्टेनेबिलिटीचं ही पाहिजे आणि क्वालिटी, आणि त्याबरोबर लाईफ स्किल्स जे म्हटलंय आपण ते पण अतिशय गरजेचं आहे. ह्या गोष्टी सुद्धा, ह्या बाबी सुद्धा अतिशय गरजेच्या आहेत. आणि हे जर आपल्याला ह्या भावनेने किंवा ह्या उद्देशाने जर आपल्याला मुलं घडवायची असतील तर त्याच्यात सर्वात मोठं योगदान हे तुम्हा ITI इन्स्ट्रक्टर्स, ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर्सचं आहे. आणि यासाठी आपल्या या चेनसाठी प्रशिक्षित आणि प्रेरित ITI इन्स्ट्रक्टर्स असणे अतिशय गरजेचे आहे. आणि हा विचार समोर ठेवून महाराष्ट्र सरकारने हे जे पाऊल उचललं आहे, प्रशिक्षण केंद्र आणि जे शिबिर आता सुरू होत आहे, त्यासाठी मी सरकारचं अभिनंदन करतो. आणि हे अशाच पावलांमुळे आपले राज्य अग्रेसर राहील याच्यात मला अजिबात शंका नाही. टाटा स्ट्राइक आणि विविध पार्टनर्स, सिमेंस एस्पेशली मिळून आम्ही गेल्या काही वर्षात 1300हून अधिक ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर्सचं ट्रेनिंग आम्ही केलेलं आहे. त्यात महाराष्ट्रातच 600हून अधिक क्राफ्ट इन्स्ट्रक्टर्सने आमच्या ट्रेनिंगमध्ये भाग घेतला आहे. त्याच्यात 150हून अधिक गव्हर्नमेंट ITIsनी भाग घेतला आहे. याच्याचमुळे, या प्रयत्नांमुळे आज अनेक स्टुडंट्स, अनेक विद्यार्थी ITIचे इंडस्ट्रीजमध्ये इम्प्लांट ट्रेनिंग करता आहेत आणि नोकरीही करता आहेत. आणि ह्या यशामागे आम्हाला जो सरकारकडून आणि डिपार्टमेंटकडून जो सपोर्ट मिळाला त्यासाठी मी सरकार आणि डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो. आज नवीन ITI इन्स्ट्रक्टरचं प्रशिक्षण सुरू होणार. मनापासून मंत्री महोदयांचे खूप आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्याही मनातल्या अनेक संकल्पना, मी त्याला व्हिजन हा शब्द वापरतो की कुठे जायचं, आता पुढच्या 5 वर्षात कुठे जायचं, याच्यामध्ये एक अतिशय क्लॅरिटी आणि कमालीचं समर्पण, तळमळ मला जाणवली. आम्ही आता भेटल्यानंतरही आपने हमसे कुछ अपेक्षाएं व्यक्त की. बिल्कुल सोच समझ के मैं शब्द उपयोग कर रहा हूँ, वचन है, मेरा वचन है इस रास्ते पर चलने का आपने सोचा है. हम अपना सौभाग्य भी मानते हैं और हम अपना कर्तव्य भी मानते हैं कि इसमें शामिल. तुम्हा सर्वांना अर्थातच कायम मुळात शुभेच्छा आहेतच. मुळात भेटलो तरी आहेत, नाही भेटलो तरी आहेत. उलटी ही मी मानतो मला असलेली संधी आहे की सहज 2 मिनिटं तुमच्याशी या निमित्ताने बोलता येईल. मी हे जे सर्व प्रशिक्षण आणि त्याचे होणारे मध्यकालीन आणि दीर्घकालीन परिणाम असं लक्षात घेऊन, खरं म्हणजे माझी चाणक्य मंडळची सगळी टीम आहे, त्यांना म्हणालो की आज जरा सगळे असले पाहिजेत. आणि अर्थातच मी अर्ध मिनिट घेईन की तसे तुमच्याशी 2 मिनिटं कोण बोलून गेले हे जरा सांगायला. तिकडे बसले ते डॉक्टर भूषण केळकर, ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स दोन्ही IITतनं. पुढे त्यांचं, प्लीज होल्ड युअर ब्रेथ, 1995 मधलं AI विषयातलं PhD आहे त्यांचं. त्यानंतर 14 वर्ष त्यांनी अमेरिकेत ठिकठिकाणी, कॅलिफोर्निया, टेक्सास, पण IBMचे एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलं. पण एक अशी पिढी की ज्यांच्या डोक्यात असतो किडा की देशासाठी आणि देशातच काम करायचे, ते लक्षात घेऊन त्यांचं स्वतःचं उत्तम चाललेलं असताना ते भारतात परतले. आणि पूर्ण समर्पण. आता अशीच माणसं चाणक्य मंडल मध्ये गोळा होतात, चुकलेले फकीर. त्यांच्या नावावर आता शिक्षण क्षेत्रातली 21 इंटरनॅशनल पेटंट्स आहेत.
युवकांच्या डेव्हलपमेंटसाठीचे त्यांनी स्वतः डेव्हलप केलेली टूल्स आहे. आणि आपण जिथे येऊन ठेपलो आता आज 17 फेब्रुवारी 2025 जिथे पोचलोत आपण माणसं म्हणून, व्यक्ती म्हणून, अख्खा समाज, देश, महाराष्ट्र, भारत, जग, तिथे आता AI ला प्रचंड महत्व प्राप्त झालेलं आहे. भविष्य काळात जर आपल्याला सुद्धा नुसतं काळाच्या बरोबर नाही राहायचंय, आपल्याला काळाच्या पुढे राहायचंय. I believe our job is not just to adjust to the change, our job is to lead the change. ते लक्षात घेता हा जो इनिशिएटिव्ह आहे की ITI च्या माध्यमातून टीचर्स ट्रेनिंग आणि पुढे लाखो मुलांच्या पर्यंत त्याचे परिणाम होणार आहेत. सहज आठवण करून देतो मी की ऍक्च्युअली बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्स हे स्कूल ड्रॉपआउट्स आहेत. बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्सनी 12वी मध्ये त्यांचं फॉर्मल शिक्षण संपवलं, पण कुठली तरी एक अशी कल्पना डोक्यात घेतली ज्याला सायंटिफिक शब्द आहे डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी, आणि खारकन पुढचं सगळं बदललेलं आहे. आपल्या सगळ्यांना खरंच काय माहिती की ज्या मुला मुलींना आपण आता ट्रेन करणार, या भारताचे, या महाराष्ट्राचे उद्याचे बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्स त्या मुलांमधनच होणार आहेत आणि त्यामध्ये आपला वाटा असणार आहे होण्यामध्ये. 17 फेब्रुवारीच्या मुहूर्ताचा सुद्धा विचार करा. शेवटी सत्य संकल्पाचा दाता भगवान असं मराठी, हिंदी, संस्कृत सगळीकडे आहे. शुभस्य शीघ्रम, चांगलं काम करायचंय. मी म्हणणार आपोआप जुळून आलेला मुहूर्त आहे. परवा शिवजयंती आहे 19 फेब्रुवारी. मी म्हणणार आहे की ITI नी द बेस्ट वे टू सेलिब्रेट शिवजयंती. शिवाजी महाराजांचं सुद्धा नुसतंच नाव टाळ्या, हार, फुलं, गुच्छ असं नाही. त्यांची जी शिकवण आहे, मी अर्ध्यावळीचा तिचा सारांश मानतो की देशासाठी काम करणं हे महाराष्ट्राचं काम आहे. सेटिंग न्यू ट्रेंड्स हे महाराष्ट्राचं काम आहे. त्यावेळी जर तलवारीने लढायचं असेल तर आज मेंदूनी पण लढायचंय, लेखणीनी पण लढायचंय. प्रत्येक जे लॅब किंवा आपल्या इंडस्ट्रियल आउटफिट मधलं टेक्नॉलॉजिकल इन्स्ट्रुमेंट त्यांनी लढायचंय आणि महाराष्ट्र आणि भारताला नंबर 1 वर आणून ठेवायचंय. मी म्हणतो हा संदेश आहे. थोडं समजावून घेताना सहज विचार करत होतो की साधारण 2.5 लाख युवकांना सरासरी आपण एका वर्षाला आपण प्रशिक्षित करतो. डोळ्यासमोर जर पुढची 4 किंवा 5 वर्ष ठेवली तर त्याचा अर्थ आहे की तरुण, तरतरीत, बुद्धिमान अशा 12,50,000 जणांना आपण येत्या 5 वर्षामध्ये ट्रेन करू शकतो. गेम चेंजर आहे मित्र, दिस इज अ गेम चेंजर. आणि या 12,50,000 जणांना सर्व टेक्नॉलॉजी सहित AI, तर महाराष्ट्र पण कुठल्या कुठे जाणार आहे. मला माहिती आहे की महाराष्ट्राच्या चार्टर मध्ये आता सेमीकंडक्टरलाही खूप महत्व, आणि आता चिप आणि त्याचं AI. तिकडे अमेरिकेने जे AI ऍप डेव्हलप केलं, अमेरिकेचा खर्च होता $14 बिलियन. आणि गेल्या आठवड्यापासून जगभर असं एक थर्र झालेलं आहे, कारण चायनाने केलं डीपसीक, ज्याचा इथे आधी उल्लेख झाला. ते चायनाने जे करायला अमेरिकेला $14 बिलियन लागले, ते चायनाने $600 मिलियन मध्ये केलं. आणि धक्का आहे अमेरिकेला की आता टेक्नॉलॉजी चायना आपल्या पुढे जातं की काय. माझ्या सुद्धा वैयक्तिक तेव्हापासून डोक्यात आहे की या दोघांनाही हँड्स डाऊन बीट करायची भारताची क्षमता आहे, महाराष्ट्राची सुद्धा क्षमता आहे. आपण ती आर्टिक्युलेट केली पाहिजे, ती हार्नेस केली पाहिजे. आपण जे मंगलयान केलं ते पहिल्याच प्रयत्नामध्ये मंगळावर यान उतरवून दाखवलं. ते दुसऱ्या कुठल्याही देशाला जमलेलं नव्हतं आणि त्याचा खर्च हॉलिवूडच्या एका सिनेमापेक्षा कमी आहे खर्च त्याचा. आता जर आपण सगळे मिळून आपली मन, आपली बुद्धी त्याला लावली की आपल्याला महाराष्ट्र आणि भारत या AI च्या वर्ल्ड मॅपवर आणून ठेवायचं.
आणि त्याचा अर्थ आहे की टीचर्स ट्रेनिंगच्या द्वारा जी पुढल्या 5 वर्षांमध्ये लाखो मुलं तयार होतील, ही टेक्नॉलॉजीच्या त्यांच्या फील्ड सहित AI मधले जाणकार म्हणून सुद्धा होतील. आता जगातलं प्रेडिक्शन आहे की 2030 पर्यंत सगळा सीन बदलणार आहे. चालू झाला तो काळ. काही वर्षांपूर्वी आम्ही म्हणायचो की बदलणार आहे, वर्तमान काळ असायचा. नाउ वी आर ऑलरेडी इन टू दॅट पिरियड की ते डिसरप्टिव्ह बदल चालू झाले. त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये दुर्दैवाने आज अस्तित्वात असलेल्या जॉबच्या अनेक संधी जाणार आहेत. पहिल्यांदा ती जॉब्स रिडंडंट, इररेलेव्हंट, कालबाह्य होणार आहेत आणि मग ती रिप्लेस होणार आहेत नव्या संधींनी. पण त्याचा फायदा घेण्याची कुशलता, स्किल नव्या पिढीकडे असावी लागणार आहे. मी असं मानतो की ते काम आपल्याला सगळ्यांना आता करायचं आहे. ITI सगळे त्यातले आपण टीचर्स, मी आपण म्हणतोय, आणि त्याद्वारा जे लाखो मुलांपर्यंत आपण जाऊ, म्हणजे इकडं महाराष्ट्राचं म्हणजे महाराष्ट्राचं काम आहे देशाचं नेतृत्व करण्याचं. ते नेतृत्व म्हणजे आता टेक्नॉलॉजीतलं सुद्धा. तर आपण या पथावर चालले. आणि माझ्यापाशी जर 1च मिनिट असतं तर जो मी मुद्दा म्हणलो असतो तो आता सांगतोय की माय डिअर फ्रेंड्स, हे सगळं करण्यामध्ये जीवनाचा विलक्षण आनंद आहे. आनंद आहे. आपण माणसं आहोत, काय ठीक आहे ना, मिळायचे ते पगार, संसार, घर, मुलं बाळ, ते होणार आहे ते नीट. पण ते होताना जेव्हा आपण आता आनंदाने आणि आपल्या माध्यमांमधून आता लाखो मुलं आणि त्याच्यातून महाराष्ट्र आणि भारताची प्रगती, तर जीवन जगण्यातला एवढा मोठा आणखी कशात आहे आनंद. तर आपण सगळे मिळून हा आनंद एकत्र घेत आता महाराष्ट्र आणि त्याद्वारा भारत घडवण्याच्या कामामध्ये लागूया अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून, ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये आजच्या कार्यक्रमाची कल्पना झाली असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, आणि ज्यांचे हस्ते आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार होते असे आमचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री, आपले सर्वांचे लाडले अजितदादा पवार, इथे उपस्थित अविनाश धर्माधिकारी साहब, अभय बंजारी जी, श्रीमती मनीष वर्मा, नितिन पाटिल जी, श्रीमती माजी सरदेशमुख जी, केलकर जी, आणि दादाने आपले 2 प्रतिनिधी पाठवले, नंदकुमार काटकर जी आणि दिगंबर रोंदल जी, हे दोघे पण इथे उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना माहिती असेल की आजचे जे भाषण झाले, एकही कोणाने भाषण आपले जे लिहून आणले होते ते वाचले नाही. सर्वांनी ते ऑन द स्पॉट पासून वाचले, म्हणून सर्वांना आनंद आला. मनीषा मॅडम, वर्मा मॅडम मध्ये आम्ही एकत्र काम करत आहे, त्याने म्हणे मी आज सर्वात जास्त त्यांचे चांगला म्हणून की भाऊक म्हणून मला माहित नाही, पण अतिशय आनंददायी भाषण मनीषाताई तुमच्या आजच्या झाला. सरदेशमुख मॅडम आमचे नवीन कमिशनर आहे, त्याने पण अतिशय चांगलं भाषण दिला. बंजारी साहब, अमेय बंजारी जी 25 वर्षापासून टाटा बरोबर आहे आणि 10 वर्षापासून हा संस्था चालत आहे. ते आजचे कार्यक्रमामध्ये आमच्या निमंत्रणाने स्वीकार करून मुंबईतून फक्त तुमच्या भेटण्यासाठी आलेले आहे. हा तुमचा मान आहे आणि आपल्या मनापासून आभार मानतो. आणि धर्माधिकारी साहेबांचे नावावर धर्माधिकारी असाही लिहिल्या गेल्या, ते धर्माधिकारी आहे. ते एक मोठे पत्रकार होते, सक्सेसफुल पत्रकार होते, आणि सक्सेसफुल पत्रकारातून ते IAS मध्ये सिलेक्ट झाले आणि IAS मध्ये ते मोठी पोस्टवर होते. आता ते त्यावेळी त्याच्या मनामध्ये काय आला कोणाला माहीत नाही, पण त्या तिथून व्हॉलंटरी रिटायरमेंट न घेतला असता तर आज ते
कुठले मोठी म्युनिसिपालिटीचे कमिशनर असता किंवा चीफ सेक्रेटरी किंवा हे पोस्टवर असता, असा त्यांच्या एक त्यांच्यामध्ये एक्सेप्शनल डिलाइट आहे, लाईट आहे. त्यांच्याबद्दल अरुण सोरीजीचे वर्ड मी सांगू शकतो. Why he has done this? Why he has left the IAS and why he has started the Chanakya Mandal? What is the reason? There is no reason. For you and me, it's very difficult to leave the post of an IAS where everybody comes to you and say you sir, and you are putting yourself to a service sector with a complete new start. That time Chanakya Mandal was nothing. Arun sir is what I said, to be able to serve the Indian society better. I think that was your motto at that time. मी ते आलेले सर्व इंडस्ट्रियल पार्टनर्सचे पण स्वागत करतो. तुमच्या मुले हा मोठा जे आमच्या संकुल आहे त्यामध्ये विभिन्न लॅब बसलेली आहे. तुम्ही मुलासाठी मुलीसाठी संचालन करता. इथे 5 ठिकाणी आपण एकत्र आज हा प्रशिक्षण शिबिरचे उद्घाटन करत आहे. ते 5वी ठिकाणी जे मुले मुली जमले त्यांचे पण मी स्वागत करतो. आणि दादा इथे असता तर दादाने काय सांगितलं असता हे मी दादाचे पीए कडून ते कॉपी मागून घेतली. आता मी स्वतःचं काय बोलणार नाही. दादाच्या जे भाषण दादा आज खरी दादाची मनामध्ये इच्छा होती यायची. काल रात्रीपर्यंत पण दादाच्या मनामध्ये होता. सकाळी निकालाचा पण प्रयत्न केला पण डॉक्टरने नकार सांगितला पण दादा येऊ शकला नाही. हा एक आपल्या सर्वांसाठी एक पुढे कधी आपण दादाचे रिक्वेस्ट करून दादाने ते आणून सर्वांनी भेटायच्या वेळी दादाचे रिक्वेस्ट करू. दादाने जे मनामध्ये होता ते मी एक 2-3 मिनिटांमध्ये सांगतो. या प्रशिक्षण कार्यक्रमात पुणे छत्रपती संभाजीनगर अमरावती येथे सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षकांचं मी दादातर्फे स्वागत करतो, अभिनंदन करतो. या प्रशिक्षण कार्यक्रमातून माध्यमातून आपण आपल्या राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना प्रशिक्षकांना अधिक सक्षम आणि कुशल बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या संकल्पातून कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात आला. त्या अनुषंगाने राज्यातील ट्रेन द टीचर हा उपक्रम राबवण्यात येत आहे. इथे माझ्या एक पर ऍड करतो. हा जे कौशल्य विकास विभाग आहे हे 2014 मध्ये ज्यावेळी माननीय नरेंद्रभाई मोदी प्रथम वेळा प्रधानमंत्री झाले त्याने आज सुरू केला. आणि ते प्रधानमंत्री झाले त्यांचे 2 महिन्यानंतर कोणाला ते विचारले की आता तुम्ही प्रधानमंत्री झाले, तुम्ही प्रधानमंत्री नसता तर तुमच्या प्रिफरन्सच्या डिपार्टमेंट कोण असतात, तुम्ही होम मिनिस्टर बनले असते किंवा परराष्ट्र मंत्री बनले असते. त्याने 1 मिनिटामध्ये जवाब दिला की मी प्रधानमंत्री नसतो तर माझ्या प्रिफरन्सचा डिपार्टमेंट कौशल्य विकास विभाग असता. हा त्याच्या मनामध्ये त्यावेळी पण आहे आणि आज पण आहे. आणि म्हणून जे काही आम्ही इथे प्रयत्न करत आहे हे माननीय प्रधानमंत्रीजी सपनानंतर देवेंद्र फडणवीसजी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्याने पण 2015 मध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथमतः डिपार्टमेंट सुरू केलं. त्यांच्या सपनामध्ये जे काही कौशल्य विकासच्या काय कल्पना होती ते आम्ही सर्जन मिळून साकार करू. पण तुमच्या सहकार शिवाय शक्य नाही आहे. आज आपण हा एक मोठा कार्यक्रम 5 ठिकाणी केला पण हा एक अर्ध कार्यक्रम आहे. अर्ध पूर्ण आम्ही आता यामध्ये आमच्या बेस्ट नाही आहे. आमच्या बेस्ट अजून यामध्ये आणायचं आहे. बेस्ट कसं आणायला शकतात तर त्यासाठी जे आमचे ऑफिसर्स आहेत आणि त्याशिवाय धर्माधिकारी आणि बंजारीजी साहेबांनी महाराष्ट्राचे 18,000 आमचे टीचर्स आणि 1 लाख विद्यार्थी त्यांच्या तर्फाने रिक्वेस्ट करतो की तुम्ही जे समाजासाठी तुमच्या मनामध्ये जे करायचं आहे अति तुम्ही हा इथे ट्रेन द टीचरच्या प्रोग्रामने आपण ओन करावा आणि तुम्ही ते स्पेशल मोहीम तयार करून हे आपण सक्सेस करावा. हे सक्सेस झाले तर आमचे 1 लाख विद्यार्थी सक्सेस होईल असा आपण सर्वांच्या मनामध्ये आहे. परत दादा आपल्या राज्यातील युवकांना रोजगार सक्षम बनवण्यासाठी प्रशिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. अद्ययावत ज्ञान आणि कौशल्य असलेले प्रशिक्षक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतात. दादाने इथे उद्योग क्षेत्राचे लोक आले त्यांच्यासाठी दादाच्या मी आव्हान राज्यातील ITI संस्थांचे आधुनिकीकरणासाठी उद्योगाने हात लावा असा दादातर्फे विनम्र आव्हान आहे. आम्ही
सर्व ITI 819 ITI आता देशमुख मॅडमने सांगितला आम्ही ओपन करत आहे प्रायव्हेटायझेशन साठी. आम्हाला मनामध्ये नक्की आहे की आम्ही जे काही उभा केला आहे ते तुमच्याशिवाय तुमच्या बरोबर घेण्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. आम्ही ते वर्मा मॅडमचे नेतृत्वामध्ये एक आम्ही 2-3 अल्टरनेटिव्ह तयार करत आहे 10 वर्षासाठी 30 वर्षासाठी. आणि ते जिथे साधारणतः जिथं आम्ही सरकारने काही नाही पाहिजे तुम्ही चालवा, पण ते अपलिफ्टमेंटसाठी जे काही फंड गरज आहे तर 50% तुम्ही आणा, 50% आम्ही सरकारतर्फे कंट्रीब्यूट करू किंवा 60-40 करू, जे काही गरज असेल ते पण करू, पण पुढे यावा. त्याशिवाय हा काय होणार नाही. आमची लिमिटेशन्स आहे. तुमच्याकडे बुद्धी आहे, तुमच्याकडे एक प्रोफेशनल मॅनपॉवर आहे. आपण एकत्र आलो तर चांगला होईल. आता दादा यावेळी 11वा बजेट पेश करणार आहे. त्यासाठी दादाने सांगितलं आहे की देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उद्दिष्ट आहे. राज्याच्या $1 ट्रिलियन उद्दिष्ट गाठण्यासाठी उद्योग आणि त्याच्या काम करण्या प्रशिक्षित मनुष्यबळ भरीव योगदान द्यावा असं दादा त्याने आवाहन करत आहे. मला माहिती आहे की दादा स्वतः इथे असता दादाचे मुखातून तुम्ही ऐकलं असताल तर तुम्हाला चेहऱ्यावर आनंद आला असता आणि 2-3 वेळा ताली पण वाजली असती. पण आता दादा नाही आता त्याच्यामध्ये सांभाळून घ्या. आजच्या औद्योगिक युगात केवळ शैक्षणिक यात्रा पुरेशी नाही तर कौशल्य आणि तंत्रज्ञानावर प्रभुत्व आवश्यक आहे. ट्रेन द टीचर सारखे उपक्रम प्रशिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवी तंत्रज्ञान सुसूचित करतात. युरोपियन देशाने कुशल मनुष्यबळासाठी मोठी आवश्यकता. हे कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी पहिले पाऊल महाराष्ट्र सरकारने टाकलेले आहे. भारतातील तरुण आणि जागतिक कंपन्यांमध्ये उच्च पदावर आहे. सॉफ्टवेअर, डेटा अभियांत्रिकी, डिजिटल मार्केटिंग यासारख्या क्षेत्रात भारतीय तरुणाचा दबदबा आहे. ब्रेन गेन म्हणजे आपल्या तरुणांनी मिळवलेल्या ज्ञानाचा आपल्या देशाने प्रगतीसाठी उपयोग यावा हा आमचा प्रयत्न आहे. आपले तरुणांनी जागतिक स्पर्धांसाठी सज्ज करणे, त्यांचे योग प्रशिक्षण मार्गदर्शन देणे हे आपले लक्ष्य आहे. आजचा हा ट्रेन द टीचर उपक्रम त्याच्यासाठी एक महत्त्वाचा पाऊल आहे. तरुणांना जागतिक पातळीवर संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपला ITI मध्ये प्रशिक्षण सक्षम बनवणे आणि त्याच्या माध्यमातून प्रशिक्षित विद्यार्थ्यांना योग्य कौशल्य देणे हा आपला ध्यास असावा. भारतीय तरुणाचे स्वप्न देश विदेशाच्या विकासाचा कल आहे, तीच आपली शक्ती आहे. दादाचा विश्वास देत आहे की दादाने असं सांगितलं की माझा विश्वास आहे की ट्रेन द टीचर हा उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या प्रशिक्षकाची गुणवत्ता वाढेल आणि त्याद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळेल. यामुळे आपल्या राज्यातील युवकांना अधिकाधिक रोजगार संधी उपलब्ध होईल. त्यासाठी राज्याचा आर्थिक विकास महत्त्वपूर्ण योगदान मिळेल. ट्रेन द टीचर हा उपक्रम यशस्वीतेसाठी दादातर्फे सर्व प्रशिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी यांना शुभेच्छा दादा देत आहेत आणि आपण एकत्र होऊन आपल्या राज्यातील उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करू असा दादाचे आव्हान आहे. मी जास्त वेळ बोलणार नाही. आता आपण सर्व जे काही पार्टनर्स आहेत त्यांच्यापर्यंत सरकार आहे. मला माहित आहे की आपली आता टेक कॅपॅसिटी कमी झाली आहे. पूर्वी आपण 2 तास ऐकू शकता होता. 10-15 किलोमीटर आपण सायकल घेऊन, मोटरसायकल घेऊन नेतामाचे भाषण ऐकण्यासाठी जात होते. आता एक भाषण सुरू झाला तर त्यानंतर आपण घरी बघता की कधी संपणार आहे. आज तुमची चूक नाही, आमची चूक आहे. ते मोदीजी नेहमी सांगतात की राजनीतिक लोकांनी जे व्यवहार केला 70 वर्षामध्ये म्हणून आमची ही स्थिती झाली. आम्ही सांगतो, मोठे मोठे भाषण करतो, मोठे मोठे आश्वासन देतो. आम्हाला पण माहिती आहे की आश्वासन पूर्ण होणार नाही, म्हणून आमची क्रिएटिव्हिटी कमी झाली आणि म्हणून लोक आमच्यावर विश्वास करत नाही. आता ते परत विश्वास निर्माण करायचा असेल तर जे काही तुम्ही सांगा ते तुम्ही करा आणि जे काही करायचं फक्त तेच सांगा. आणि आम्ही जे निर्धार केलेला आहे, आमचा निर्धार असा आहे की पूर्वी ITIचे विद्यार्थ्यांसाठी गावामध्ये कोणी मोठा परिवार असेल की त्यांना काही मुली पाहिजे की मूल पाहिजे लग्नासाठी, तो ITI शिक्षित कोण आहे ते विचारायचा, तर तिथे आपली मुली द्यायची. आता परत हा वेळ आणायची. मुली तुम्ही तुमची पसंती घ्या, पण आमची ITI आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजपेक्षा जास्त चांगली करू
आणि हा सर्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माझे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पाटील आणि एकनाथरावजी शिंदे तिघांचे आशीर्वाद आमचे बरोबर आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो की एकच माणूस दुनिया बदलू शकतो. आमच्याकडे दोन माणूस आहे आणि अविनाश धर्माधिकारी आणि वंजारीजीने साहेबांना त्याग केला, केलकर साहेबांना त्याने सहयोग केला की आम्ही 2 वर्षानंतर ITIचे कायाकल्प करू. तो आम्ही नक्की कायाकल्प करू शकतो. त्याची क्रेडिट त्याने दोघांना जास्त मिळणार नाही, क्रेडिट आम्ही घेऊ, पण लोक मुलीचा फायदा होईल त्यासाठी ते नक्की करतील असा मी विश्वास ठेवतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. डोडा साहेबांनी